रमे, अगो काय करतेस तिथे? अगो स्वयंपाकाचे कुठपर्यंत आले? माई सगळी तयारी झाली. जिलब्या, मसाले भात, कोशिंबिरी सगळे झाले आणि बटाट्याच्या भजींची सुद्धा तयारी झाली. उत्तम. बरे, मला आता जरा गुळ किसून दे हो. माधवाने धिरड गुळवणी करायला सांगितली आहे. अगो बाई, माई, अगो आचारी श्रीखंडासाठी चक्का घोटतो आहे. हलवायाच्या दुकानातून सुतारफेणी यायचीच आहे. शिवाय साखर भातही व्हायचाच आहे. हे सारे असताना मध्येच धिरड गुळवणी कुठून आले? अहो असू दे हो, वाटते त्याच खावीशी. आता त्याची नव्या ठिकाणी बदली सुद्धा झाली आहे ना. कुठे गो रमा? पुण्यातच, पण आता स्मॉल कॉजचे जज म्हणून. असे तेव्हा आता मित्रमंडळी यायची आहेत. शिवाय आपल्या बाबाचे लग्न माधवाच्या मित्राच्या मुलीशीच ठरले आहे, म्हणून अगदी खुश आहेत हो महाराज. हो, वामन आबाजी मोडक 12 वर्षांपासूनचे स्नेही आहेत स्वतःचे. आणि त्यांची मुलगी आहे ना माणी, ती मला सुद्धा भारी आवडते हो. आणि आता तर काय आपल्या घरची धाकटी सूनच व्हायची ती. माई अहो 3च दिवस उरले की लग्नाला. हो ना. पण ते काही असो गो माई, पण हे म्हणजे मुलगी 12 वर्षाची आहे म्हणजे वयाने जरा मोठीच आहे नाही का? अहो असे काय करताय ताई? आपली रमा लग्न करून आली तेव्हा 11 वर्षांची होती, आठवते ना? तेच म्हणतेय मी. मुलीचे वय जास्त असले म्हणजे तिला शिंगे आधीच फुटलेली असतात हो. मग आपल्या घरचे वळण कधी लागायचे? आपल्याकडचेच हे जिवंत उदाहरण बघा. जाऊ देत. बरं रमे, अगो इथेच काय उभी आहेस? गुळ घेतेस ना किसायला? जा. हो. चला, सारी कामे तर आटोपली. आता 3 दिवसांनी बाबा महाराजांचा विवाह. काय रे बाबा, लग्न करणार नव्हतस ना तू? हा नाही ते म्हणजे अजूनही म्हणशील तर विचार तोच आहे, पण वडीलधाऱ्यांचा मान राखायलाच हवा अशी रीत आहे ना आपल्याकडे. त्यामुळे बघा माधवा, यावेळी भाऊसाहेब असायला हवे होते. तुझा सुखाचा संसार, आबा बाबा यांचे शिक्षण, विवाह, हे सारे पाहून त्यांचे मन अगदी भरून आले असते. आणि हो, आज आजी असती तर तिलाही खूप आनंद झाला असता. रमा वहिनींनी खूप शिकावे आणि स्त्रियांसाठी काहीतरी करावे असे फार वाटे तिला. आज रमा वहिनी धिटाईने मोठ्या सभेत बोलतात, मुलींचे हायस्कूल हवे यासाठी पाठपुरावा करतात. याचे आजीला अतिशय कौतुक वाटले असते. होय, मी ही माझ्या बायकोसाठी तोच आदर्श ठेवला आहे. अरे पण वडील बायकांचा विरोध असेल तर? रमाबाईंना किती बोलणी सोसावी लागतात हे पाहतोच आहेस तू. हा तर नाही ना, मग नकोच लग्न. तसे असेल तर मग नकोच लग्न. नको. तसे तर राहताल. पाहिलेत, होणाऱ्या बायकोस बोलणी सोसावी लागतील या कल्पनेनेच व्याकुळ झाला आहे. तिला त्रास नको म्हणून लग्न मोडतो. बाबा काहीही हरकत नाही. वामन आबाजी मोडक आमचे चांगले स्नेही आहेत. आम्ही त्यांस कळवितो की तुमच्या लेकीचे लग्न मोडले. माधवा, नाही नाही, नको नको. मी मन वळवेन. कोणाचे? वडील बायकांचे की बायकोचे? वडील बायकांचे. वडील बायकांचे? नाही, बायकोचे बायकोचे बायकोचे. काय रे, नक्की ना? हा, वडील बायकांचे. ते आपलं बायकोचे. काय बोल? अरे अरे अरे, काय झाले तुला? का गोंधळ? काय होत मी? नाही काय आहे, आधी ठरवा तुम्ही. आलो आलो, माहिनी बोलून माहिनी बोलून मी आलो. अशा रीतीने बाबा भाऊजींचे लग्न हसत खेळत निर्विघ्नपणे पार पडले. इतक्या दिवसांनी कोणत्याही तिरकस बोलण्याविना आणि टोमण्यांशिवाय निर्लेप आनंद घरात अवतरला. आणि हो, घरही मी, गंगा आणि लक्ष्मी या 3 सुनांनी गजबजले. साऱ्यांनी आग्रह धरला की या तिघींची मोठी मंगळागौर करावयाची. मीही आनंदाने हो म्हणाले.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळी ते मी सोनिया काठी रतनांचे दिवे, माणिकांच्या वाती हिरे या मोती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. हे बघा बायानो, पूजा झाली, आरती झाली, आता खेळायला सुरुवात करायची बरं का. चला 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 चला. ये गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर, गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. आयानो वाग बायानो शेजारणीनो या गया, आयानो या ग बायानो शेजारणीनो या गया. फुलून आले अंगण बाई जिम्यान धरले रिंगण, फुलून आले अंगण बाई जिम्यान धरले रिंगण. खेळू झिम्मा ग झिम्मा, खेळू झिम्मा ग, खेळू झिम्मा ग झिम्मा, खेळू झिम्मा ग. माझ्या जिम्यान झाली रात, झाली रात. खेळ येऊ दे रंगात, खेळ येऊ दे रंगात. खेळू झिम्मा ग झिम्मा, खेळू काटवट कणा ग काटवट कणा, खेळात रंगल्या लेकीसना. काटवट कणा ग काटवट कणा, खेळात रंगल्या लेकीसना. रमाबाई रमाबाई आता तुम्ही. हा तुम्ही. अगं चल ये ग तू पुढे, ये ग ये ग. रमाबाई आता तुम्ही. हा हैश्या. थांब हो. चला. हा जमलं जमलं. लाट्याबाई लाट्या लिंबोणी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. लाट्याबाई लाट्या लिंबोणी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. कमळाई लाट्या लिंबोणी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. लाट्याबाई लाट्या लिंबोणी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी. ही फेरीची सासूची, ही फेरी सासूची, ही धणंदेची, ही फेरी नवऱ्याची. संसाराच्या चक्रात बाई जंतर मंतर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. पहा बाई पहा फुगडी पहा, जावा जावांची फुगडी पहा. पहा बाई पहा फुगडी पहा, जावा जावांची फुगडी पहा. परात बाई परात पितळी परात, आम्ही जाऊ फुगडी रानड्यांच्या घरात. आम्ही फुगडी. बापरे. कळशी बाई कळशी पितळी कळशी, कमळाची फुगडी आमची दिसते कशी. कळशी बाई कळशी पितळी कळशी, कमळाची फुगडी आमची दिसते कशी. कळशी बाई कळशी पितळी कळशी, कमळाची फुगडी आमची दिसते. पण मंगळागौरीच्या आधीच जमलेल्या प्रतिष्ठित बायका आणि फिमेल हायस्कूलच्या बायकांनी मला मोठ्याच पेचात पाडले. रमाबाई. काय हो? रमाबाई, तुम्ही माधवरावांच्या पत्नी आहात. माधवरावांसारखा दूरदृष्टी असणारा माणूस तुमच्या पाठीशी असताना तुम्ही नकार का देताय रमाबाई? हो ना, फिमेल हायस्कूलच्या वसतिगृहाच्या प्रमुख पदाची जबाबदारी तुम्हीच घ्यावी अशी आम्हा सगळ्या बायकांची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला हा मान देत आहोत. आमच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत रमाबाई. तुम्ही बायकांसाठी खूप काही कराल अशी अपेक्षा आहे. तुमचं मार्गदर्शन बहुमोल आहे.
कृपया नकार देऊ नका, आमची विनंती आहे. हो म्हणा रमाबाई. बरे. तुमच्या 1 जानेवारीच्या प्रोफेसर वर्सवर्थ यांच्या घरी झालेल्या बैठकीत सर ॲलन ह्यूम हजर होते ना? होय. शिवाय सर वेडरबर्न, नवरोजी फदरूनजी, दादाभाई नवरोजी, न्यायमूर्ती तेलंग, दिनशा वाच्छा, रहमतुल्ला सयानी आणि फिरोजशाह मेहता हे सारेच उपस्थित होते. परंतु या बैठकीत निष्पन्न काय झाले? या बैठकीत राष्ट्रीय पातळीवर सर्व प्रांतांचे प्रतिनिधी असलेली एक राजकीय संघटना स्थापन करून तिचे अधिवेशन दरवर्षी भरवावे असे ठरले आहे. त्या राजकीय परिषदेचे पहिले अधिवेशन पुण्यातच भरवावे असे ठरते आहे. त्या दृष्टीने आपल्याला बरेच काम करावयाचे आहे भांडारकर. ही राजकीय परिषद आपल्याला स्वायत्ततेकडे नेणार यात काही शंका नाही. मग स्वातंत्र्याचा टप्पा गाठणे काही अवघड नाही. या राजकीय परिषदेसोबतच एक सर्व प्रांतीय सामाजिक परिषदही आपल्याला सुरू करता येईल. राजकीय आणि सामाजिक चळवळ हातात हात घालून चालली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल. अन्यथा राजकीय स्वातंत्र्य लंगडे ठरण्याची भीती आहे. तर ह्यूम यांनी या प्रास्ताविक संघटनेची माहिती व्हाईसरॉय डफरीन यांना दिली असता त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना या संस्थेशी, या परिषदेशी संलग्न करू नका असे सांगितले. एवढेच नव्हे तर तुमच्या प्रांतात भरणाऱ्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारू नका असा सल्ला डफरीन यांनी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यांना पत्र पाठवून दिला. इकडे ये रमे, तुझे हल्ली जरा जास्तच व्हायला लागले आहे. इकडे राहा उभी. रमे, अहो काय हे नवीन? हा, हे वसतिगृहाचे खटले हे काय आहे? आणि तू त्याची प्रमुख म्हणजे घरदार ओवाळून तिकडेच जायचीस की काय? आणि काय गो, परस्पर त्या बायकांना हो म्हणालीस ना? नवऱ्याच विचारण्याची पद्धत आता गुंडाळूनच ठेवलेली दिसतेस तू. त्याची परवानगी नको? आणि काय गो, काय आहे काय हे सगळे? आम्हा सगळे नीट समजले पाहिजे. अगो बोल, अगो बोल. मुलींच्या शाळेचे जे वसतिगृह बांधले आहे ते अशासाठी आहे की परगावच्या ज्या मुलींची शिक्षणाची फार इच्छा आहे परंतु येथे पुण्यात राहण्याची सोय नाही, त्या साऱ्या मुली वसतिगृहात राहू शकतात आणि आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. हो बाई माझे, म्हणजे या सगळ्या मुली लग्न अगोदरच उंबरठा ओलांडून एका तिसऱ्याच गावात उटणटवळ्यासारख्या जाऊन राहणार आहेत. आणि हे सगळे कशासाठी? तर त्या शिक्षणासाठी. हो. आणि आणि ह्या सगळ्यात तू काय करणार आहेस? मी आणि माझ्या सोबतीने घरोघरी जाऊन या नव्या सोयीविषयी लोकांना समजावून सांगणार आहोत. त्यांचे घरी शिक्षणाची इच्छा असलेली लेक किंवा सून असेल त्यांनी ती शाळेत धाडावे आणि परगावच्या आपल्या नातेवाईकांना सांगावे की आता आपल्या लेकी सुनांस पुण्यात शिक्षणाची सोय आहे आणि त्यासाठी पुण्यात राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. आपण आपल्या लेकी सुनांस शिकवावयास हवे. वा, घ्या. म्हणजे घरचे झाले थोडे नि व्याहानी धाडले घोडे अशीच गत झाली ना? नाहीतर काय? म्हणजे त्या वसतिगृहात राहणाऱ्या सगळ्या मुलींची जबाबदारी आता तू घेणार आहेस. कशासाठी गो? हा, कशासाठी? आपल्या घरात माणसे कमी आहेत का? आता घरातली कामे कमी पडतायत तुला? नाही नाही गो माई, असे नाहीये. यांना मात्र बाहेरच्यांचाच कळवळा जास्त ना. पण ते काही नाही, मी मुळी ठरविलेच आहे. आता ही रमा ज्या ज्या घरी जाईल लोकांस उपदेश करावयास, आता मीही त्या घरी जाणार आहे हिच्या सोबत. काय? हो, बरोबर आहे तुमचे. असेच करा तुम्ही. ही 10 घरे करेल, मीही 10 घरी जाईन. त्या 10 घरांपैकी 4 घरांमध्ये देखील ही होकार मिळाला तर मी मान्य करेन आणि यापुढे ही कधीही बोलणार नाही. पण रमे, एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला नकार आला तर मात्र हा सगळा उपद्व्याप बंद करून तुला निमूटपणे स्वयंपाक घरातली कामे करावे लागतील. तुझा सगळा नाचरेपणा बंद करावा लागेल. समजले? समजले का?
हे बघ गुरमे, मी तुझ्या सोबत येते खरी, पण तुझ्या विरोधातही बोलायला लावू नकोस आणि तुझ्या बाजूने तर नाहीच नाही. कोणी विचारले तर सांग, म्हणावीत मी तुझ्या सोबत आले म्हणून. कळले का? चल आता. पुण्यात सुरू झालेल्या फिमेल हायस्कूल आणि वसतिगृहाविषयी आपणास कळले असेलच. आपल्या लेखी सुनांपैकी कोणाची नावे जर दाखल करावयाची राहिली असतील तर मी त्यासाठी आग्रह करावयास आले आहे. आपण वयाचा अनुमान करू नये. या बाबतीत सारे काही इकडूनच ठरविले जाते. मी त्यांच्या कानावर घालते. अहो पण तुम्ही सुधारकांच्या बायकांनी तोंडाला रंग लावून नाचण्याचं तेवढं बाकी ठेवलंय. तेवढे करा म्हणजे सार्थक होईल. आपण निश्चिंतपणे मुलींच वसतिगृहात ठेवून बदलीच्या ठिकाणी जाऊ शकता. क्षमा करा, नाही जमणार.